नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करतो. सिव्हिल आणि फौजदारी, सिव्हिल अँड क्रिमिनल दोन्ही प्रकारात माझ्याकडे प्रॅक्टिस आहे. त्यामुळे माझे विषय पण तसेच आहेत सगळे. आणि आजचा विषय मी जो घेतो आहे तो साधारणतः दिवाणी दाव्यांशी निगडीत किंवा दिवाणी विषय जे असतात त्याच्याशी निगडीत आहे. अनेक छोटे छोटे प्रश्न असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर आपण दिवाणी दावे दाखल केल्या जातात आणि त्याच्यात नवीन नवीन कायद्यांची किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांची भर पडते आणि त्याचा फायदा किंवा दुरुपयोग करून दावे दाखल केल्या जातात. आपण मूळतः आज चर्चा करणार आहोत तो असा की तुमचा जर एखाद्या जमिनीत अविभाज्य हिस्सा असेल, अनडिवायडेड शेअर, म्हणजे तुमचा एक्झॅक्टली हिस्सा कुठला, पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा, तुमच्या हिस्साची चतुस्सीमा काय, ही जर तुम्हाला माहिती नसेल तर असा हिस्सा तुम्हाला विकता येतो का, किंवा अशा हिस्सातला जो दुसरा हिस्सेदार असतो त्याला त्याचा हिस्सा तुम्हाला न विचारता किंवा तुम्हाला कल्पना न देता विकता येतो का. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही तुमचा अविभाज्य हिस्सा हा कायदेशीररित्या वेगळा करून मागू शकता का. तिसरा असा की कुठल्याही मिळकतीमध्ये वडिलोपार्जित आहे किंवा पार्टनरशिपमध्ये आहे किंवा कुठली असे, त्याच्यात तुम्ही तुमचा हिस्सा फाळणी करून वेगळा करून ताबा मागू शकता का. त्यापुढे असं आहे की तुम्ही कायदेशीर वारस असताना तुम्हाला डावलून तुमचा हिस्सा किंवा तो अविभाज्य हिस्सा जर तुमच्या इतर भावंडांनी किंवा नातेवाईकांनी जर विकला तर तुम्हाला कायदेशीर अधिकार काय. या सगळ्या गोष्टीत तुम्ही मनाई हुकूम मागू शकता का, तात्पुरता किंवा निरंतर, किंवा मालकीसाठीचा दावा करू शकता का, म्हणजे डिक्लरेशन अँड पजेशन, किंवा शेअर मागू शकता का, म्हणजे पार्टिशन अँड सेपरेट पजेशन, किंवा डिक्लरेशन ऑफ सेपरेट पजेशन, आणि याच्याबरोबर इंजंक्शन म्हणजे मनाई हुकूम. म्हणजे अशा प्रकारचे अनेक दावे करता येतात का आणि ते कसे करावे, हा तो विषय आहे. आता याच्यात कसं आहे की तुमची एक जमीन आहे, समजा एक 50 एकर जमीन आहे, त्याच्यात तुमचा एक वडिलोपार्जित जमिनीमध्ये त्याची फाळणी झालेली नाही आहे, त्याच्यात वाटणी झालेली नाही आहे, त्यामुळे ती जमीन अखंड आहे. त्याच्यात कायदेशीररित्या तुमचा अधिकार तर आहे जमिनीमध्ये, पण तुम्हाला माहीत नाही की नेमकी कुठला हिस्सा तुमचा आहे. तर अशा जमिनींमध्ये तुम्हाला जर तुमचा हिस्सा वेगळा करून मागायचा असेल, एक तर तुम्ही सगळेजण आपसात बसा आणि आपसात बसून वाटणी करून घ्या आणि वाटणीच्या आधारे तुम्ही स्वतःचा वेगळा हिस्सा, ज्याची चतुस्सीमा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आखून त्याची फाळणी करून घ्या आणि त्याप्रमाणे मोजणी करून नकाशा तयार करून घ्या. या प्रकारे तुम्ही मालक तुमच्या हिश्श्याचे होता आणि त्यानंतर त्या जमिनीवर तुम्ही राबू शकता किंवा विकू शकता. तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. दुसरा प्रकार असा की तुम्ही कोर्टामध्ये, न्यायालयात जाऊ शकता आणि तिथे तुम्ही तुमचा पार्टिशन अँड सेपरेट पोझिशन, म्हणजे फाळणी आणि मला वेगळा माझा
हिस्सा द्यावा अशी मागणी कोर्टामार्फत इतर तुमच्या जमिनीतले हिस्सेदारांवर करू शकता। आणि मग त्याच्यात सगळे पुरावे, कायदे, कागदपत्र, नकाशे, सातबारे, फेरफार, नमुना नंबर 8, 9, हक्काचे पत्रक, हे सगळे कागदपत्र, जमिनीची मोजणी, नकाशे, तुम्हाला किती टक्के अधिकार आहे, शेअर किती येतोय तुमचा, हा शोधला जातो। आणि त्याप्रमाणे त्या जमिनीमध्ये तुमच्या जमिनीला रस्ता तुम्हाला जायला यायला मिळेल अशा रीतीने कोर्टाकडनं, न्यायालयाकडनं तुम्हाला फाळणी करून वेगळा असा तुकडा पाडून घेता येतो, जो की तुम्ही नंतर विकू शकता। तिसरी गोष्ट अशी की तुमची या जमिनीत तुमचा हिस्सा आहे, तुम्ही बहीण आहात, भाऊ आहात, किंवा मृत्यू झालेल्या भावाचा मुलगा आहे, बायको आहे, असे आहात, आणि ह्या जमिनीतला तुमचा हिस्सा जर तुम्हाला डावलून जर विकण्याचा प्रयत्न करीत आहेत बाकीचे लोक, किंवा तुम्हाला देत नाही आहेत ताबा, तुम्हाला तुमचे अधिकार देत नाही आहेत, तर तुम्ही अशा वेळीस वकिलामार्फत दिवाणी न्यायालयात जाऊ शकता आणि खटला दाखल करू शकता। आणि या खटल्यामध्ये तुम्ही तुमच्या अधिकाराच्या क्षेत्राची आणि हिश्श्याची वेगळी वाटणी करून, फाळणी करून मागू शकता आणि त्याच्यावर तुमचा अधिकार दाखवू शकता, किंवा बाजारभावाप्रमाणे तुम्ही त्या जमिनीची रक्कम मोबदला म्हणून ज्यांच्या ताब्यात ती जमीन आहे त्यांच्याकडनं मागू शकता, किंवा ताबासुद्धा मागू शकता। पुढचा भाग असा की बहिणी आहेत, अनेक ठिकाणी बहिणींना डावलून हे करण्यात आलेलं आहे, किंवा आधीच्या काळी बहिणी हक्क मागत नव्हत्या, कारण की भावा बहिणींमध्ये भरपूर प्रेम असायचं, एक आपुलकी होती, रक्ताचं नातं होतं, पैशापेक्षा नात्याला मोठी किंमत होती, म्हणून बहिणी हक्कसोड पत्र करून टाकायच्या। आणि भावाला, कारण की तो भाऊ आई वडिलांची सेवा करतो, म्हातारपणात तो त्यांच्यासाठी राबतो, सगळं करतो, म्हणून त्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर, मिळकतीवर मुलांना मिळावी, मुलाला मिळावी, भावाला मिळावी, अशी त्याच्या मागची भावना होती। पण आजकाल जमिनीचे भाव जसे गगनाला भिडायला लागले, मोठे मोठे हायवे, समृद्धी हायवे, एक्सप्रेस हायवे, हे हायवे, असे मोठे मोठे हायवे जेव्हापासून यायला लागले, तशी जमिनींचे भाव कोट्यांमध्ये गेले, गगनाला भिडले। त्याच्यातनं सरकारी अधिग्रहण जेव्हा केली जाते, जमीन सरकार जेव्हा त्या जमिनी घेतं, त्याचा कॉम्पन्सेशन देतं, त्या जमिनीचा मोबदला देतो, तो कोट्यांमध्ये मिळतोय। सो एकंदरीतच ही जेव्हा कोट्यांमधली रक्कम दिसायला लागते, तेव्हा सगळी नाती, रक्ताची नाती, संबंध हे हवेत जातात आणि डोळे हिरवे होतात पैशासमोर। आणि मग अनेक वर्षांनंतर, म्हणजे लग्नाला 20-20, 25-25 वर्ष झालेले आहेत, आई वडील हयात नाही आहेत, आता भाऊ एकटाच त्या जमिनीवर राबतो आहे, आणि आता बहीण कोर्टात येऊन दावा दाखल करते की याला मोबदला देण्यात येऊ नये, कारण की याच्यात माझा शेअर आहे, मी मुलगी आहे, अशा अशा बापाची, आम्ही दोघं एकाच बापाची मुलं आहोत, त्यामुळे मला या जमिनीत समान अधिकार आहेत, त्यामुळे मला या पैशातला हिस्सा मला देण्यात यावा, म्हणून तो खटला दाखल करण्यात येतो, मनाई हुकूम घेण्यात येतो। दुसरी गोष्ट,
भूतकाळामध्ये अनेक बहिणींनी हक्कसोडपत्र करून दिलेले आहेत, पण परत आता जमिनीचे भाव परत वाढले आणि करोडोंमध्ये गेले आणि भाऊ आता तिथे बिल्डरबरोबर एकत्रित येऊन मोठी रहिवासी स्कीम तयार करतोय आणि तो कदाचित उद्या करोडपती अब्जोपती होईल हे बघून बहिणी स्वतःहून किंवा बहिणींचे कुटुंबीय नवरा किंवा मुलं तिच्यावर प्रेशर टाकतात की बाबा हे तुझा हक्क माग, इतका पैसा मिळतोय तर तुलाही तर मिळाला पाहिजे. मग तो हक्क सोडपत्रही केलेलं असतं. मग तिथे कोर्टात जाताना खोटं सांगायचं की मला हक्क सोडपत्र खोट्या रीतीने भूलथापा देऊन किंवा मला खोट्या रीतीने माझ्याकडनं सह्या घेतल्या, मला काही वेगळं कागदपत्रावर सही करायला सांगितले पण इथे माझ्याकडनं सही घेतली, त्यामुळे मला हे मान्य नाही वगैरे वगैरे वगैरे. आता न्यायालयात असल्या गोष्टी बदमाशा फार लवकर पोल खुलते. किती न्याय मिळतो माहीत नाही, पण शेवटी आमच्या अनेक खटल्यांमध्ये आम्ही शेवटी आमच्या क्लायंट्सला सांगितलं की बाबा रे, तडजोड करा, जे काही थोडीफार रक्कम बहिणींना द्यायची आहे किंवा भावांनाही जे केसेस असतील, आम्ही कुठल्याही बाजूने असू तरी आम्ही सांगतो किंवा तडजोड करा, रक्ताची नाती आहेत, भांडत बसू नका आणि पुढे चला. सगळे एक दुसऱ्याला तुम्हीच उभं राहणार आहे असं असतं. सो तुम्ही पार्टनरशिपमध्ये आहात, तुम्हाला तुमचा पार्टनर प्रॉफिट देत नाही आहे, तुम्ही ज्या जमिनीमध्ये तुम्ही शेअर आहात तो तिथे डेव्हलप करतोय, पण तुम्ही मनाई हुकूम घेऊ शकता. तुम्ही बायको आहात, नवरा मेला आहे, तुमचे सासू सासरे आणि इतर भाऊ तुमचा हक्क देत नाहीत, तुम्ही मनाई हुकुमाचा दावा दाखल करू शकता. जमिनीबद्दल कोर्टात केसेस सुरू आहेत, ऑलरेडी प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे आणि तरी त्याला डावलून जर एखादी व्यक्ती त्या जमिनीतला काही हिस्सा दुसऱ्याला विकून त्याच्यात त्रयस्थ माणसाला गोवण्याचा प्रयत्न करतो आणि खटला चिघळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर मनाई हुकमाने टाच आणता येते. सो मनाई हुकूम घ्यायला अनेक कारणं आहेत. सगळ्यात जास्त खटले जर कुठले चालू असतील सध्या भारतभरातल्या न्यायालयात तर ते मनाई हुकमाचे खटलेत. छोट्या छोट्या कारणासाठी एक दुसऱ्याची अडवणूक करण्यासाठी असतात. कायदे खूप चांगले बनवलेले असतात, फक्त दुरुपयोग जर झाले नाही तर इतके खटले जे रोज लाखोंनी खटले नोंदवल्या जातात त्याच्यातले खरे खोटे सगळे एकत्रित धरून मग ते न्याय यंत्रणेवर त्याचा ताण पडतो आणि त्याच्यातनं मग प्रलंबित होत जातात, वर्षानुवर्ष चालतात आणि मग त्याच्यातनं टीका होते न्याय व्यवस्थेवर की ते तारीख पे तारीख होत आहे, न्याय वेळेवर मिळत नाही, न्यायाधीश लवकर चालवत नाही, वकील कोर्टात केस लवकर चालत नाही, आमचा बोर्डावर केसच येत नाही, आम्हाला दूरदूरच्या तारखा मिळतात. अशी ही जी कारणं आहेत याचं कारणच हे की एखाद्या जजकडे रोज जर 300-400 जर केसेस जर त्याच्या समोर आल्या तर तो नेमका कुणाची तो जर 5 जरी लोकांना त्याने वेळ दिला केसेस चालल्या तर बाकीच्या लोकांना केसेस चालवायला वेळच मिळणार नाही आणि न्यायालय काही 24 तास चालत नाहीत. खरं म्हणजे भारत सरकारने विचार करायला पाहिजे 2 शिफ्टमध्ये चालवायला, पण ते फारसं फिजिबल होत नाही आहे. सो एकूणच हा विषय आपण आज असा घेतलेला आहे की जमिनीशी संदर्भात कसे वाद टाकता येतात, कुठले वाद टाकता येतात, मनाई हुकूम कसे घ्यायचे, कुठल्या कुठल्या बाबतीत तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकता, याबद्दल तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही माझ्या खाली दिलेल्या नंबरवर फोन करून मला प्रश्न विचारू शकता. तुमचे वैयक्तिक जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना उत्तरं देऊ, तुम्हाला योग्य तो कायदेशीर सल्लाही दिला जाईल. फक्त मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मी मोफत सल्ला देऊ शकणार नाही, हा व्हिडिओ मोफत आहे. त्यामुळे मला फोन करायच्या आधी तुमचा छोटा प्रश्न असो
हो की नाहीमध्ये उत्तर असेल किंवा अगदी एकच प्रश्न असेल किंवा 10 प्रश्न असतील, मला आधी तुम्हाला 500 रुपये सल्ला फी जमा करावी लागेल, मगच फोन करा. मला इतर प्रमाणे तुम्हाला एंटरटेन करता येणार नाही, कारण की मी माझा वेळ देतो, माझी बुद्धिमत्ता वापरतो. तुमच्या हो का नाही प्रश्नामध्येही माझं कायद्याचा कसर लागतो. त्यामुळे फोन करायपूर्वी 500 रुपये जमा करा. वैयक्तिक भेटायचं असेल तर फी जास्त असेल. कागदपत्र वाचून जर सल्ला द्यायचा असेल तर फी अजून जास्त असेल. तुम्हाला आमच्याकडे जर तुमचे खटला सोपवायचा असेल तर मग आपण फी ठरवून घेऊन मग त्याप्रमाणे आपण वेगळ्याप्रमाणे खटला चालू. पण सुरुवातीला फोन करताना सल्ला घेताना तुम्हाला सल्ला फी लागेल, हे लक्षात ठेवा. परत आपण भेटूया लवकरच नवीन एखाद्या विषयासाठी. तोपर्यंत सुखी राहा, समाधानी राहा, आनंदाने राहा. नमस्कार.